चला आजच्या व्हिडिओमध्ये मी जेट प्लांटला आकार देणार आहे. जेट प्लांटला हे खूप शुभ प्लांट मानलं जाते. हा धन आकर्षक करते असं याला मान्यता आहे. पण खरं तर प्रत्येक प्लांट हा शुभ असते माझ्या दृष्टीनं. आणि आता चला याची आहे ना आकार भरपूर दिवसापासून द्यायचे होते, पण मी जास्त कटाई करत नाही. कारण याच्यासाठी करत नाही, उन्हाळा गरमीमध्ये आहे ना हे झाड असेच दिसायला इतके सुंदर दिसत आहे. ग्रीन ग्रीन पाहून मन अगदी प्रसन्न होते. जेव्हा कोणत्या फुलांची संख्या कमी होते, बागेमधले झाडं ग्रोथ होत नाही, तेव्हा हा प्लांट खूप सुंदर असा ग्रोथ होते. आणि विशेष म्हणजे काळजीची काही आवश्यकता पडत नाही. माती सुकल्यावर याला पाणी दिलं तरी चालेल आणि जास्त पाणी पण याला नाही पाहिजे. माती सुकल्यावरच पाणी आपण देऊ शकतो. आणि तुम्हाला हे बघायचंच आहे याची माती कशी करायची, तर पुढचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. याच्या पहिले पण दाखवलेले आहे. पण बघा तुम्ही किती लवकर माझे काही प्लांट खाली दिसतात तुम्हाला. बघा फिल्टरचं ते उरलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा लावलेलं आहे. खूप लवकर ग्रो झालेलं आहे. त्याला आता मला वाटतं 1 महिनाही व्हायचा आहे, पण खूप छान ग्रोथ घेतलेली आहे झाडांनी. आणि आता बघा याला आहे ना मोराचा आकार मी दिलेला होता, म्हणजे मागून असा पिसारा समोरून असं. तर थोडी थोडी कटाई केलेली आहे, कारण कटाई केल्यामुळे हे झाडं घनदाट तयार होतात. आणि आता याला बघा दोऱ्याच्या साहाय्याने ग्रीन कलरचा रील घेतला आणि त्याला असा छान असा आकार देत आहे मी. फक्त बांधून घेता येते, दाटसर जेवढं असेल तेवढं छान दिसते, म्हणून मी जास्त कटाई केली नाही. आणि थोडे शेंडे कापून याला असे छान असा रेलाच्या साहाय्याने दोऱ्याच्या साहाय्याने एक आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा बऱ्याच याला आज आकार देते. आणि अशीच विशेष काही काळजी न घेता तुम्हाला जर बागेमध्ये छान असे ग्रीनरी तयार पाहिजे असेल तर हा प्लांट खूप बेस्ट आहे. जेव्हा आपल्याला कळत नाही ना तेव्हा माझ्याच्यानं पण पहिला प्लांट खराब झालेला होता, कारण मी त्याला अति जास्त प्रमाणात पाणी दिलं असेल, त्याच्यामुळेच तो खराब झाला होता. आणि आवश्यकतेनुसार पाणी दिलं ना तर पाणी याला एखाद्या दिवशी नाही दिलं तुम्ही, 2 दिवस नाही दिलं तरी चालते. इतका छान हा प्लांट आहे. इथं बघा किती सुंदर आकार तयार होणार आहे हा पण. आणि असे आकार मी देत आहे. आकारापेक्षा तुम्हाला अजून दाखवते, असे सिम्पलमध्ये पण खूप सुंदर दिसते हा प्लांट. आकार नाही दिला तरी पण आपली बाग खूप छान दिसते. पण आता म्हटलं बऱ्याच दिवसाचं मला हे खूप फांद्या वाढल्या होत्या ना, तर असं दोऱ्याच्या साहाय्याने बांधून घेतल्या ना तर दिसायलाही छान दिसेल. आणि म्हणून मग हा थोडंसं आज म्हटलं हे काम करूया. दररोज करायचं होतं पण उद्या सुरू होतं. आणि विशेष म्हणजे असं वाटते पाऊस आल्यावर काही कामं राहिलेली आहे ना ती करावी, पण पावसाचं तर अजून काही पत्ता नाही आहे. त्याच्यामुळं आहे ती कामं म्हटलं चला करून घेऊया. आणि जे काम केलं ते तुम्हाला पण थोडं दाखवूया. बघा किती छान दिसत आहे ना हा रंग ग्रीन. इथं बघा आता असंच एक पाईप होता, तो मी असं ठेवलेला आहे आकार देण्यासाठी. आणि अशा 2 साईडनं 2 झाडं लावलेली होती. लावणं खूप सोपं आहे आणि आकार देणंही सोपं आहे झाडांना. आता इथे आहे ना बघा 3 कुठे 3 फांद्या तर कुठे 2 फांद्या असं केलेलं आहे, पण बुडातून आलेल्या सर्व कट केल्या. कटिंग याची भरपूर निघते. जेव्हा आपण असं काम करतो ना तेव्हा या झाडाची कटिंग भरपूर निघते. आणि हळूहळू म्हणूनच आपल्याकडे इतके झाडं वाढतात हे. कारण एक झाड जरी तुम्ही आणाल ना ते थोडीशी वाढ होऊ द्या, नंतर त्याची कटाई करत राहा आणि त्या कटिंगपासून परत ग्रो करत राहा. असे आपल्या बागेमध्ये इतक्या कुंड्या वाढत जातात आणि हळूहळू बाग खूप मोठी होते. आणि त्याची आवड निर्माण होते. बघा मी खालच्या सगळ्या बुडापासून जे आले ना ते पूर्ण काढून घेते, कारण मला याला आकार वरच्या वर द्यायचा आहे. आणि काही बघा तुम्हाला आता दाखवते मी, पूर्ण एकत्र कटिंग लावल्यामुळे ते बघा किती सुंदर दिसत आहे. आकार न देता ते खूप मला जास्त आवडले उलट. कारण ग्रीन पूर्ण कुंडी भरलेली दिसली ना तर दिसायलाही सुंदर दिसते. तसं तर या प्लांटला इतकी शुभ मानतात आणि प्रत्येकजण हे लावायचा, प्रत्येकाच्या घरी असतेच एकतरी जेट प्लांट लावायचा प्रयत्न करत. तसा मी पण आणला होता. बघा आता इथे किती वेगवेगळ्या पद्धतीचे. पहिले तर असं होते बघा, आपला फुटबॉल ठेवून दिलेला होता, तो बघा हा मोराचा आकार केलेला आहे थोडासा. म्हणजे असं वेगवेगळे प्रयोग केल्यावर आपल्याला बागेमध्ये ना खूप छान वाटते आणि नवीन आयडिया येतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपण काम करतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दलची दुसरी आयडियासुद्धा येते. आणि आज मी असेच रील घेऊन वर आले आठवणीनं, कारण बऱ्याच दिवसापासून सुरू होतं माझं पण काम होत नव्हतं. याला बघा मध्ये आहे ना खराब झालेला एक फुटबॉल आतमध्ये टाकला होता आणि टोपल्याच्या साईडनं सर्व कटिंग लावून घेतल्या होत्या. जशा कटिंग मोठ्या व्हायला लागल्या तशा मी असे त्यांना दरवर्षी आकार देत आलेले आहे बघा या पद्धतीने. कारण हीच माझी पहिली टोपियरी आहे बागकाममधली जेट प्लांटची. इथे मला फुटबॉल दिसला होता, तो मध्ये ठेवला होता आणि टोपल्याच्या साईडनं पूर्ण कटिंग लावल्या होत्या. जशी कटिंगची वाढ होते तशी असे याची वरच्यावर कटाई करत राहत होती मी. पण आता यावेळेस मी कटाई न करता हे पूर्ण याला गुंडाळून देते, म्हणजे छान ग्रीनरी दिसेल हे. कटाई जर केलं ना तर ह्या प्लांट थोडा छोटा होईल आणि नंतर आता याच्यानंतर जे वर येईल ना तेव्हा कटाई करेल, म्हणजे आपला प्लांट खूप घनदाट होईल.
आणि दिसायलाही सुंदर दिसेल. सर्व झाल्यावर मी तुम्हाला परत एकदा माझ्या टोपियारी कशा तयार झाल्या दाखवते. तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल किंवा टोपियारी कशा झाल्या असेल तर, कारण तुम्ही मला प्रोत्साहन देताना तेव्हा खूप छान वाटते. आणि वेगवेगळे आकार आपल्या कुंड्या अशा पद्धतीने बघा तुम्ही बरेच आकार मी तिथे दिलेले आहे. खूप सुंदर दिसत आहे बघा. याला असं बांधून, हा पण माझा पहिली टोपियारी ही आणि फुटबॉलची इथूनच सुरुवात केलेली होती. ही तर फांदीच होती अशी 2 त्याच्यामुळे केलेली आहे. आणि इथे बघा किती छान दिसत आहे ना. असे कधी 2 याच्या तर कधी 3 याच्या, कधी अशा खूप छान दिसत आहे. आणि बघा माझं हे दाखवत होते तुम्हाला, अशी कटिंग खूप छान दिसते एकसारखी अशी पूर्ण लावली ना छोट्या-छोट्या, तर सर्वात सुंदर हे दिसत आहे खरं तर. पूर्ण कुंडी भरल्यासारखी होते आणि कोणताही आकार द्यायचं काम पडत नाही. आणि हे होते आपले मागून पिसाऱ्यासारखं असंच राहू दिलं. आणि बघा हे फुटबॉलची किती सुंदर झालेली आहे. खूप सुंदर थोडंसं आकार देत राहिला ना हे टोपियाला आकार छान राहतात. आणि हे बाई ह्याचा पण व्हिडिओ होता, मी छोटी छोटी कटिंग कलरच्या डब्यात लावलेली होती. बघा किती लवकर या कटिंगनं ग्रो झालेली आहे, खूप छान. आणि असं एकत्र सर्व कटिंग लावले ना खूप सुंदर दिसतं. इथे बघा छोट्याच्या अशामध्ये हा पण छोटासा प्लांट तयार झालेला आहे. जेवढी कटिंग जुनी होईल तेवढा आकार आणि दिसायला छान वाटते. म्हणजे मोठ्या झाडाचं एक रूप छोट्या झाडात दिसत आहे. हे तशी मोठी मोठी वाढ होईल तसं तसं होत राहते हे सगळं. आणि तशा पद्धतीने बघा ह्या सर्व कटिंग आपल्या खूप सुंदर दिसत आहे. कशी वाटली तुम्हाला माहिती नक्की सांगा. तुमच्याकडे पण जेट प्लांट आहे का ते पण सांगाल. नसेल तर नक्की लावा, कारण याची काळजी घेणं खूप सोपं आहे. आता मी तुम्हाला परत लावून दाखवते, कारण याच्या भरपूर कटिंग निघाले आणि त्याच्यापासून नवीन एक कुंडी तयार करते. मागे बघा पहिली कुंडी आहे ना त्याचीच कटाई करून लावलेल्या होत्या, आता उरलेल्या लावते. आणि विशेष काही मी काळजी घेत नाही, फक्त पाणी वेळोवेळी देते, थोडंफार खत देते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे मनापासून व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.